तुमचे सोमवारचे राशी भविष्य 11 डिसेंबर 2023 तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. मेष राशी. उद्याचा दिवस चांगला जाईल. उद्याचा दिवस तुमच्यासाठी काही मोठा आनंद घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरणही मिळू शकेल. उद्या तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी काही नवीन खास सरप्राईज प्लॅन करू शकतो. से पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर नोकरीत प्रगतीची गरज भासू शकते. तुमचे अधिकारी तुमच्यावर खुश होतील आणि उद्या बेरोजगारांसाठी काही चांगली बातमीही येऊ शकते. त्यांना रोजगार मिळू शकतो. त्यांना नोकरीसाठी नवीन ऑफर मिळू शकते. शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी चांगला असेल. आपल्या शेतात उत्पादन खूप चांगले होईल, ज्यामुळे आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. आपले पीक चांगल्या किमतीत विकता येते. राजकारणात नशीब आजमावू इच्छिणाऱ्यांसाठीही उद्याचा दिवस चांगला असेल. राजकारणात तुम्ही फुल होऊ शकता. आपल्याला प्रगतीच्या संधी मिळू शकतात आणि आपल्याला नवीन पद मिळू शकते. वृषभ राशी. उद्या तुम्हाला काही महत्त्वाच्या आणि खास लोकांची भेट होऊ शकते, ज्यांना तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. मीडिया लाईनमध्ये काम करणाऱ्यांना उद्या कौतुकही मिळू शकते. त्यांचे अधिकारी त्यांच्या कामावर खुश होतील. जर तुम्ही कोणत्याही अडचणीत अडकला असाल तर उद्या तुम्हाला तुमच्या समस्येची स्थिती लगेच मिळू शकते. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून भरपूर सहकार्य मिळू शकते, जेणेकरून तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस व्यापाऱ्यांसाठीही चांगला असेल. आपल्या व्यवसायात भरभराट होईल. उद्या आपण आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कल्पना बनवू शकता. तुम्ही जे काही काम कराल ते मेहनतीने आणि निष्ठेने कराल. आपण सर्व कार्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकता. आपले कौटुंबिक जीवन खूप आनंदी राहील. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी मिळू शकते. मिथुन राशी. उद्याचा दिवस खूप मोठा असेल. उद्या तुम्हाला तुमचे हक्क मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. उद्या आपण आपल्या कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचे म्हणणे खूप काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी आपल्या भविष्यात आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. व्यापाऱ्यांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. आपण आपला व्यवसाय पुढे नेण्याची कल्पना बनवू शकता. व्यवसायात उद्या मनाप्रमाणे नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाईल. तुमचे अधिकारी तुमच्या नोकरीत तुमच्या कामावर खुश होतील. ते तुमचा पगारही वाढवू शकतात. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर उद्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या आईनुसार एखादा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, जो पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेतील आणि यशस्वीही होऊ शकतात. उद्या तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात, जी पूर्ण करण्यात तुम्हाला खूप आनंद होईल. परंतु ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनतही घ्यावी लागू शकते. कर्क राशी. उद्या तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नोकरीत नवीन ऑफर्स मिळू शकतात, जिथे तुम्हाला जुन्या नोकरीनुसार जास्त पगारही मिळू शकतो. तुमच्यासाठी चांगला काळ आहे. नोकरीत बदल करू शकता. उद्या तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत तुमच्या घरात काही खास काम करण्याचा प्लॅन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा व्यवसाय आणखी वाढू शकतो. आपल्या घरात एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये आपण आपल्या खास पाहुण्यांना आमंत्रित करू शकता. उद्या तुमचा संपूर्ण दिवस सर्व व्यस्ततेत जाईल. मुलांसोबत आनंदी राहाल. आपण आपल्या मुलाच्या करिअरवर समाधानी असाल. सिंह राशी. उद्या अचानक लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. व्यापाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस व्यापाऱ्यांसाठी चांगला असेल. स्टेशनरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रचंड नफा मिळू शकतो. त्यांची विक्री वाढू शकते. खेळात भाग घेणाऱ्या लोकांसाठीही उद्याचा दिवस चांगला राहील. उद्या क्रीडा स्पर्धेत यश मिळू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. उद्या पालकांना आपल्या मुलांचे एखाद्या विशिष्ट कामात पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे आई वडिलांचे मन खूप प्रसन्न राहील. आपल्या घरच्या कुटुंबात किंवा देवळात वगैरे एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला तर त्यात उत्साहाने सहभागी व्हावे, यामुळे तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकते. चांगल्या डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावेत. कन्या राशी. उद्याचा दिवस सामान्य असेल. या राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर जे मीडिया लाईनशी संबंधित आहेत त्यांना उद्या काही नवीन यश मिळू शकते. उद्या तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीलाही मदत करू शकता. व्यावसायिकांबद्दल बोलायचे झाले तर आपण आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने सहल घेऊ शकता.
हा प्रवास आपल्यासाठी खूप शुभ असेल. फॅशन डिझायनिंग करणाऱ्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप चांगला असेल. त्यांना करिअर करण्यासाठी काही नवीन संधी मिळू शकतात. आपल्या सभोवतालचे सकारात्मक वर्तन आपले जीवन अधिक चांगले बनवू शकते. उद्या तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. उद्या तुम्ही तुमचे मंदिर वगैरे स्वच्छ करू शकता. आपल्या घरात एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला खूप शांतता वाटेल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी उद्या सामाजिक क्षेत्रातील तुमची व्याप्ती खूप वाढू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. तुळ राशी, उद्याचा दिवस चांगला जाईल. उद्या तुमच्या आयुष्यात नवा बदल होऊ शकतो. या बदलामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस आरोग्यासाठी चांगला जाणार आहे. उद्या तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास होणार नाही. तुम्हाला शारीरिक त्रास होणार नाही. किरकोळ अडचणी येऊ शकतात, पण औषध खाल्ल्याने तो लवकर बरा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांसाठी उद्याचा दिवस सामान्य असेल. तुमचा व्यवसाय तसाच चालेल, त्यात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. उद्या तुमच्या घरी एखादा खास पाहुणा येऊ शकतो, ज्याच्या येण्याने तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. परंतु तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो आणि शारीरिक थकवा देखील त्रास देऊ शकतो. मुलाच्या वतीने तुमचे मन प्रसन्न राहील, परंतु उद्या आपण आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडे चिंताग्रस्त असाल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांना औषधे द्या. वृश्चिक राशी, उद्याचा दिवस चांगला जाईल. उद्या तुम्ही तुमच्या आयुष्यात काही नवीन लोकांच्या संपर्कात येऊ शकता. या लोकांकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायलाही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर आपल्या व्यवसायात पैशांच्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगावी, अन्यथा समोरची व्यक्ती आपली फसवणूक करू शकते. उद्या तुमचा प्रभाव खूप वाढू शकतो आणि तुमच्या सर्व रखडलेल्या योजनाही पूर्ण होऊ शकतात, ज्याची पूर्तता तुम्हाला खूप आनंद देईल. नोकरदार लोकांसाठीही उद्याचा दिवस चांगला राहील, पण नोकरीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा ती व्यक्ती तुम्हाला फसवू शकते. आपल्या कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या राजकारणात भाग घेऊ नका, अन्यथा आपण स्वतःला त्या राजकारणात अडकवू शकता. मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. उद्या तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची सर्व वाईट कामे पूर्ण होऊ शकतात. धनु राशी, उद्याचा दिवस अतिशय शांततामय असेल. उद्या तुमचे मन खूप शांत राहील. उद्या तुमचे पैसे वाढू शकतात. आपण आपल्या मित्रांसमवेत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. तेथे आपण आपल्या मित्रांसह खूप मजा कराल. उद्या कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि फालतू गोष्टींमध्ये पडू नका, नाहीतर एखादा छोटासा वाद आपल्यावर परिणाम करू शकतो. आपल्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आपल्या आरोग्यात काही चढ उतार येऊ शकतात. आपल्याला सौम्य हंगामी सर्दी होऊ शकते. खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येत हंगामी फळांचा समावेश करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर उद्या तुमच्या व्यवसायात काही प्रकारचा अडथळा येऊ शकतो, परंतु संध्याकाळच्या वेळेस आपले सर्व अडथळे दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांनाही थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. आपल्या अधिकाऱ्यांवर नाराज होऊन आपण आपल्या नोकरीत बदल करण्याचा विचार करू शकता. मकर राशी, मुलांसोबत आनंदी राहाल. मुलांशी तुमचे नाते खूप घट्ट होईल. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा वाद होत असेल तर तुम्ही ती परत मिळवू शकता. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असाल तर उद्या तुम्ही त्या आजारापासून मुक्त होऊ शकता. तुम्ही कुठल्याही कामात हात घालता, तुमची सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर कॉमर्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्या शाळेत काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचे करिअर घडू शकते. उद्या तुमचे ज्ञान खूप वाढू शकते. उद्या आपण नवीन अन्न तयार करू शकता आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकता, ज्यामुळे आपले कुटुंब खूप आनंदी होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि ते तुमच्यावर अधिक जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल, परंतु आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागू शकते. कुंभ राशी, उद्या तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला विरोध करणारे लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. उद्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक शांतता जाणवेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही संकटात अडकलात तर तुम्हाला तुमच्या सर्व नातेवाईकांची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही त्यांचे खूप आभारी असाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात प्रगती मिळू शकते. सजावटीचा व्यवसाय करणाऱ्यांना भरपूर नफा मिळू शकतो.
आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतील आणि कठोर परिश्रम केल्यानंतरच आपल्याला यश मिळू शकते. उद्या तुम्हाला तुमच्या कामाबद्दल एक प्रकारचे टेन्शन येऊ शकते. तुमचे टेन्शन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. मुलाच्या बाजूने आपले मन समाधानी राहील, परंतु आपण आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडे चिंताग्रस्त असू शकता. मीन राशी, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात नवा बदल घडवून आणू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर नोकरीतील तुमचा संयम पाहून तुमच्या विरोधकांचा तुमच्यावर विश्वास बसू शकतो. जे बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा शोध आता संपुष्टात येऊ शकतो. त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. फ्रीलान्स कंटेंट रायटिंग करणाऱ्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असेल. त्यांच्या कामात प्रगती होऊ शकते. आपण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काही चांगली कठोर पावले उचलू शकता. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवावा. त्यांना नक्कीच यश मिळेल आणि आपल्या चुकीच्या मित्रांपासून दूर राहावे. आपल्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर उद्या तुमची तब्येत चांगली राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला जुना आजार असेल तर उद्या तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. उद्या तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरवर थोडे समाधानी असाल. आपल्या कुटुंबातील कोणत्याही लहान मुलांच्या भवितव्याबद्दल आपल्या